रामकृष्ण नामाचं स्मरण हा तुमच्या मनाचा आहार आहे. लिसन केअरफुली. जसा आहार शरीराला देऊ तशी बॉडी बनते, जसा आहार मनाला दिला जातो तसं मन बनतं. पण तुमचं मन चांगलं बनू नये अशी काही लोकांची चालू असते. आता मागे कोणीतरी बरळलं, राम मांसाहारी होता, काय होता बोललं की नाही. आपल्या कीर्तनकारांनी बाकीच्या लोकांनी खूप आवाज उठवला, पण कोणी पुरावे दिले नाही तो चुकीचं बोलतोय असं. तर मागच्या एका व्हिडिओज तो आमच्या चॅनलला तुम्हाला मिळेल, त्याच्यावर मी पूर्ण एक सेशनच घेतलेलं 18-20 मिनिटाचं. ते सगळं सांगत नाही, फक्त एक पुरावा सांगतो. ज्या वेळेला माझ्या मुलाची गुणवत्ता सांगायची असते ती मी सांगण्यापेक्षा गावातल्याने सांगितलेलं जास्त योग्य असतं. आईला तिचं लेकरू शेमडू असलं तरी चांगलं दिसतं. राम आपला आहे ना, रामाच्या चुका तर आपल्याला दिसणार नाही, राम आपला आहे. पण दुश्मन क्या बोलत आहे. शाहिस्ते खानाच्या छावणीवर छत्रपती शिवरायांनी हल्ला केला, सर्जिकल स्ट्राईक. आणि त्या सर्जिकल स्ट्राईक मध्ये एक स्त्री गायब झाली. त्यावेळेस त्या सगळ्या बेगमांनी कल्ला केला, अमकी नाही अमकी नाही अमकी नाही. तो शाहिस्ते खानाचे ते बोट तुटलेले, तो म्हटला आपल्याकडं असेल तर कुठंतरी लपलेली असेल, पण बायचान्स शिवाजीने नेली असेल तर मग तर टेन्शनच घ्यायचं काम नाही. कारण तो एकमेव महापुरुष असा आहे, तो जीव देईल पण स्त्रीची इज्जत सांभाळेल. विठाला विठाला. हे दुश्मनाने दिलेलं सर्टिफिकेट आहे छत्रपती शिवरायांच्या चारित्र्याचं, बरोबर. तसं राम काय खात होता याचं दुश्मनाने दिलेलं सर्टिफिकेट एकच सांगतो. बाकीचे 5-6 त्या व्हिडिओ मध्ये आहेत, तुम्ही बघून घ्या नंतर. शूर्पणखा सुपासारख्या नखावली, तिला बिचारायला नेल कटर मिळत नसेल तेव्हा नसतील नेल कटर. युद्धकांडामध्ये तसं वर्णन आहे. कुंभकर्ण मेल्यानंतर त्या अंतपुरातल्या स्त्रिया रडतायत. त्याच्या टिपिकल बायकी शिव्या आहेत ना, ते सांगत नाही, इथून महिला मंडळाला माहिती, त्या सगळ्या शिव्या त्या महिला तिला देतात. ढेबर पोटी, सगळ्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्यात, केस ढवळे झाले, गेली रामाच्या नादी लागायला. ही नसती नादी लागली तर एवढं वाटलं झालं नसतं. असं त्या शूर्पणखेच वर्णन आहे. ती शूर्पणखा रामाला प्रपोज करते, राम तुम्हारे जैसा सुंदर पुरुष इस दुनिया में नहीं है और मेरे जैसी सुंदर नारी नहीं है. क्या होगा हम अगर दोनों शादी कर देते. राम म्हटलं आय एम एंगेज्ड, वैकेंसी नहीं. वो आगे जो है ना वो बहुत सुंदर राजकुमार है, मेरा भाई है और वो अकेला है, जाओ. आता तुम्ही एक बारीक विचार करा, हा भाऊ आहे तो त्याचा भाऊ आहे, हा नाही म्हणलं ती त्याच्याकडे जाते, तिथल्या तिथं. असं लग्न जमवणारे कोणी बघितले का तुम्ही. नाही मोठा नाही तर बारक्याला द्या, असं नाही होत. आपण काय म्हणतो, मोठा नाही करायचं तुमच्या घरात द्यायचीच नाही, बरोबर की नाही. पण तिने ह्या नाही म्हटला तर त्याच्याकडे गेली. तो म्हटला मी आहे एकटा हे खरं आहे, पण मी गुलाम आहे. माझी बायको होशील तर तुला त्यांचेच कपडे धुवा लागतील, त्याच्यापेक्षा तू त्याच्याशीच लग्न कर. मी ऑलरेडी त्या दोघांची सेवा करतोय, तुझी करी, आय हॅव नो प्रॉब्लेम. पुन्हा ती रामाकडे गेली. रामाने पुन्हा तिला परत पाठवलं. असं 1-2 वेळानंतर तिला वाटलं अरे ही बाई आहे ना रामासोबत, हिच्यामुळे सगळा प्रॉब्लेम, मी हिलाच खाऊन टाकते. तिने सीतेवर झेप गेल्यानंतर लक्ष्मणाने तिचं नाक आणि कान कापलेले आणि ती रडत रडत तिच्या भावाकडे गेलेली आहे. त्यावेळेला नाशिकला खर, दूषण आणि त्रिशरा हे रावणाचे 3 भावांचा कॅम्प असतो. मिलिटरी कॅम्प म्हणतो ना आपण, जसं आता आपल्याकडे देवळाली कॅम्प आहे तसा त्यांचा मिलिटरी कॅम्प होता. त्या कॅम्पमध्ये ती बाई गेली आणि तिची ती दुर्दशा बघितली. तो खर म्हटलं तुझी दुर्दशा कोण केली आहे. त्यावेळेला त्या बाईने सांगितलेलं होतं, तरुणौ रूप संपन्नो सुकुमारो महाबलो पुत्रो दशरथ शैतो भ्रातरो राम लक्ष्मणो. तरुण आहे, रूप संपन्न आहे
आणि दशरथ राजाची मुलं आहेत. आणि पुढच्या वाक्यात ते सांगते फल मुळाशिनौ दांतो तापसो ब्रह्मचारिणो. तिचे दोन आहेत ना, फळ आणि मुळं खातात, तप करतात, तपस्वी आहे आणि ब्रह्मचारी आहे. हा दुश्मनाने दिलेला रामाच्या जेवणाचा पुरावा. बालकांड, अयोध्याकांड, युद्धकांड, उत्तरकांड सगळ्या कांडात पुरावे मिळतील. गुगलला बघा, सगळे मी सांगत नाही. त्यातले बरेचसे रावणाने सांगितलं सीतेला, तो प्रत्येक वेळी म्हणायचा ना, अरे काय ते रामाच्या नादी लागते, पानं खाऊन झोपतंय माझ्यासोबत, ते सांगत नाही सगळं. तरीही असं बोलणं म्हणजे ज्यावेळेला रामाच्या कॅरेक्टरवर एखादा डार्क स्पॉट दाखवला जातो त्यावेळी तुमच्या मनातलं, अंतकरणातलं जो तुम्ही हृदया मंदिरात स्मरण करणार आहे ना, ते थोडंसं हालतं, डळमळीत होतं. आलं लक्षात? आणि ज्या गोष्टीचं तुम्ही स्मरण करणार आहात त्यावर जर तुमची पूर्ण श्रद्धा नसेल तर तुम्हाला जे प्राप्त व्हायचं असतं ते प्राप्त होत नाही. इट इज सायकॉलॉजी. मी जे मागाशी पुस्तकं चालवली ना, पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड, हे वाचा. मराठीत पण आहेत, तरुण मुलांनी वाचा. आणि जे थोडीशी आहेत एक मालिका कमी बघा आणि वाचा. तसं तर मला म्हणायचं ज्ञानेश्वरीच वाचा, पण ज्ञानेश्वरी म्हटलं ते जमत नाही आपल्याला. हे तेच आहे, त्या लोकांनी फक्त इंग्रजीत आणलं ना, आम्ही कसं इंग्लिश मिडियम वाले ना, म्हणजे इंग्रजीतलं आम्हाला जास्ती भावतं. मनावर परिणाम करतो. आणि जी गोष्ट मनावर परिणाम करणारी आहे ती शुद्धच असली पाहिजे, पवित्रच असली पाहिजे, तर तुमचं मन शुद्ध होईल. आणि मन शुद्ध झालं तर भजन होतं. शुद्ध भाव नसेल तर भावाविना देव न कळे निसंदेह. याच्यात कुठलाही माझे मन माझं मन तुझ्या पायी लागू दे, त्याच्याशिवाय संसाराचं बंधन तुटणार नाही. आपल्याला एक संसार म्हणजे काय, एखादा म्हणतो ना बायका पोरं परपंचा, आपली ग्रामीण शब्द परपंचा. मग तुकोबांना संसार नव्हता का? तुकोबांना संसार होताच ना, बायका होती, मुलं होती. नाथबाबांना संसार नव्हता का? होता. असा एक साधू दाखवा आपल्या इतिहासामध्ये ज्याला संसार नाही. समर्थांचा अपवाद असेल, पण वसिष्ठांपासून तर तुकोबांपर्यंत प्रत्येकाला संसार आहे. आणि संसार असूनही ते मुक्त आहे. बरोबर? तुम्हा आम्हाला पण संसार आहे. आणि संसार म्हणजे फक्त बायका पोरं एवढा अर्थ घेतला तर मग आपण म्हणू हे आपल्यासाठी नाहीये, पण हे आपल्यासाठीच आहे. कारण ज्यांना बायका पोरं होती तेच बघा, तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवरी. माझं लग्न मुक्ती सोबत झालं म्हणजे काय, मी आता मुक्त झालोय. मुक्त झालो म्हणजे बंधन सुटलं. आणि जेव्हा माणसाचं बंधन सुटतं त्यावेळेला 4 दिवस खेळी मेळी. आता 4 दिवस खेळी मेळी. पण मग मुद्दा असा निर्माण होतो, हे बंधन टाकलंय कुणी? शेजारचं आहे का, बाहेरचं आहे का, राजाने टाकलंय का, कायद्याने टाकले का? नाही, तुम्हीच टाकले. मुक्त होता पाय
मुक्तच आहे, पण तो कुठल्या तरी वांटमध्ये हे पाहिजे. तर कोणी 4थी 5वी 6वीला, असं मला वाटतं 5वीच्या अभ्यासक्रमामध्ये एक धडा आहे. बरणीमध्ये गोळ्या असतात, गोळ्या, तिचं तोंड बारीक असतं. छोटी मुलगी असते, ते बरणीत हात घालते, मूठ भरून गोळ्या घेते. हात जातो पण निघत नाही, कारण जाताना तो एमटी असतो, येताना त्याच्यात गोळ्या पकडल्यामुळे हात अडकतो. 1 at a time असं त्या धड्याचं नाव. ज्ञानेश्वरीमध्ये माऊलींनी असाच एक दाखला दिलेला आहे की माकडाला पकडायचं ना, माकडाला अरुंद तोंडाच्या भांड्यामध्ये चणे ठेवतात, ते हात घालतं आणि मूठ भरून घेतं, तो हात बाहेर येत नाही. हात बाहेर येत नाही, तिकडनं संकट आलं तरी तो हात सोडतच नाही, तो भांडही सोडत नाही, हातही सोडत नाही, तो पकडायचा. होता मोकळा, मुक्त होता परी, बळे झाला बद्ध, ह्याला म्हणतात. पोपटाचं उदाहरण देतात. पोपट पकडणारे काय करतात, त्या तारीमध्ये पाईप घालतात, पाईप. तो पोपट त्याच्यावर येऊन बसतो, ती पाईप फिरतो, तो असा बसला असतो, असा होतो उलटा, खाली डोकं वर पाय. आता याने पाय सोडले तर काय होईल? 1 फूटवर खाली आल्यावर तो पंख फडफडून उडून जाईल ना, पण त्याच्या डोक्यातच राहत नाही आपल्याला पंख आहे, तो अजून पॅक करतो आणि ते पोपट पकडणारे त्याला पकडून घेतात. सेम कंडिशन तुमची आमची आहे. आपल्याला वाटतं माझ्याशिवाय कसं होईल. एखाद्याला म्हटलं चला अयोध्येला जाऊ, नाही, वावरात पाणी कोण देईल, तुझ्याशिवाय सगळं होतं तुझा. जगामध्ये दररोज 25 मिलियन, दॅट इज 250 lakhs, 25 लाख लोक. किती लोक? 25 लाख लोक रोज, गुगल करा तुम्ही, संध्याकाळी झोपतात पण सकाळी उठत नाही. विठाला विठाला नीट लक्षात द्या. 25 लाख लोक रात्री झोपलेत, आज सकाळी उठलेले नाहीये. तुम्ही उठलात, माझ्यासमोर बसलात, मी उठलो तुमच्या समोर उभा आहे, हे भाग्य आहे. ते 25 लाख जे आज उठले नाहीत ना, तेही असंच म्हणत होते, माझ्याशिवाय होणार नाही. सारी कामे अवघी कोटी, अंतिकाने मस्तवती. सारी कामे अवघी कोटी, अंतिकाने मस्तवती. शरीराची जावंच लागतं. जे 25 लाख गेले काल रात्रीतून, म्हणजे हा आकडा तसा 2 वर्षापूर्वीचा, रिसेंट याच्यामध्ये वाढ पण झालेली असेल. ते गेले तरी त्यांचा संसार चालू. ते सगळेच काय गरीब नव्हते, उद्योगपती असतील, कंपनीवाले असतील, मॅनेजिंग डायरेक्टर असतील, सीओ असतील, कोणी असतील. ते गेले तरी मार्केट खालीवर होतं, जे चालतंच आहे, मार्केट चालूच आहे. सूर्य उगवलाय, सूर्य मावळणार आहे, निसर्ग चक्र सगळं चालू आहे. पण जोपर्यंत तो आहे तोपर्यंत त्याला उगीच वाटत असतं की माझ्याशिवाय होणार नाही. लक्षात आलं का? सोपी व्याख्या सांगतो मी तुम्हाला. हे सगळं सांगण्याचं कारण आहे संसाराची व्याख्या, याला संसार म्हणतात. आपल्याशिवाय काहीही अडलेलं नसतं, तरीही आपल्याला असं वाटतं माझ्याशिवाय सगळं अडलंय, त्याला संसार म्हणतात. आणि त्याला आपण धरून ठेवतो. जे आपण स्वतःहून त्याला धरून ठेवणं, याला संसार बंधन म्हणतात. विठाला दुसऱ्याने धरलेलं नाहीये. आता आपल्यासारख्या म्हणतात तंबाखू सुटत नाही, तंबाखू याला धरते का? हाय तर धरतो. सायंटिफिक आहे, सायकोलॉजिकल आहे, नीट आहे ना. दारू सुटत नाही, दारू याला धरते का? हा दारूला धरतो. तसा संसार सुटत नाही.
जोपर्यंत हातपाय चालतात ना तोपर्यंत काय करावं, परपंच आहे, संसार सुटत नाही. कसं काय सुटेल तो? त्याने तुला धरलेलंच नाही आहे. मी जर एक माईक धरला, मी म्हटलं माईक सुटत नाही, कसं काय सुटेल? मी धरलाय ना माईक, मी धरलाय तर मलाच सोडावं लागेल. दुसरं कसं काय सोडेल त्याला? म्हणून माऊली म्हणतात की हे दोन नाव हृदयामध्ये स्मरण करा आणि तुम्ही तुमची सोडवण करा. वेगी माऊलींचे शब्द आहेत ना, प्रत्येक शब्दावर थोडं लक्ष द्यायचं, फोकस करायचं, लक्ष द्यायचं. वेगी का सांगितले? आता काकांचं वय 55-60 असेल, बरोबर? 55-60 55-60 कुठे गेले कळले का? कोणालाच कळले नाही. शरद आणि मी 20 वर्षापूर्वी एकत्र कॉलेजला होतो. आज 20 वर्षांनी पुन्हा भेटतो. 20 कुठे गेले मला कळलं नाही, त्यालाही कळलं नाही. आयुष्याचा स्पीड जो आहे तो प्रचंड आहे. आयुष्याचा स्पीड प्रचंड आहे. तुम्ही